नमस्कार. निकाल लोकसभेचा, गणित मात्र विधानसभेची. एबी मराठीच्या स्पेशल सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण चर्चा करणार आहोत तो माढा लोकसभेच्या अंतर्गत येणारा करमाळा विधानसभा मतदारसंघ. माढ्यामधून त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील का महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मात्र लोकसभेच्या निकालावरती विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे आणि करमाळा विधानसभा मतदारसंघ हा सातत्यानं नव्या आमदाराला संधी देत आलेला आहे. दरवेळेस एक वेगळा उमेदवार करमाळ्याच्या जनतेनं विधानसभेमध्ये पाठवलेला आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्ष आपण जर करमाळ्याचा इतिहास पाहिला तर नारायणआबा पाटील, त्याच्या अगोदर श्यामलताई बागल आणि त्याच्यानंतर संजय मामा शिंदे हे करमाळ्याचे आमदार राहिलेले आहेत. गेल्या वेळेस संजय मामा शिंदे त्या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये होते, नारायणआबा पाटील होते आणि रश्मी बागल होत्या. ह्या तिहेरी लढतीमध्ये संजय मामा शिंदे यांचा अगदी काहीशे मतानं त्या ठिकाणी विजय झालेला होता. 500-700 मतांच्या फरकातला हा विजय होता आणि त्यामुळं या 2024च्या विधानसभेला नेमकं काय होणार याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे. खरं तर आत्ता आपण पाहिलं तर तिन्ही पक्ष एकत्रित आहेत. अजितदादांच्या गटाचे आमदार म्हणून संजय मामा शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. अपक्ष जरी संजय मामा निवडून आले असले तरी त्यानंतर सातत्यानं ते अजितदादांच्या जवळ आहेत आणि ज्यावेळेस अजितदादा त्या ठिकाणी राष्ट्रवादी त्या ठिकाणी फुटली त्यावेळेस संजय मामा शिंदे हे अजितदादांच्या बरोबर राहिलेले होते. शिंदे बंधूच अजितदादांच्या बरोबर होते आणि त्यामुळं नारायणआबा पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी भाजपाला त्या ठिकाणी सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटामध्ये नारायणआबा पाटील होते, एकनाथ शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी सरळ त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि धैर्यशील मोहिते पाटलांना त्या ठिकाणी मदत केली. पहिल्यापासूनच नारायणआबा पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबियाचं सख्य राहिलेलं आहे. गेले अनेक वर्ष मोहिते पाटील कुटुंबीय हे नारायणआबांना ताकद देत आला आणि नारायणआबा पाटील सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांना त्या ठिकाणी त्यांचा शब्द जो आहे तो प्रमाण मानत त्या ठिकाणी काम करत आले आहे. आणि त्यामुळेच येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे ते नारायणआबा पाटील विरुद्ध सत्ताधारी असल्यामुळे संजय शिंदे यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि संजय मामा शिंदे आणि नारायणआबा पाटील यांच्यामध्येच ही निवडणूक होईल अशी 2024ची शक्यता आहे. सध्या आपण पाहिलं तर या लोकसभेला संजय मामा शिंदे असतील, रश्मी बागल त्या ठिकाणी भाजपामध्ये त्यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे. जे माजी आमदार आहेत जयवंतराव जगताप ते महायुतीच्या बाजूनच त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतील. एकूणच करमाळ्यातील ही नेते मंडळी एका बाजूला होती तर दुसऱ्या बाजूला यांचे पारंपरिक विरोधक असणारे नारायणआबा पाटील हे मात्र मोहिते पाटलांच्या बाजूला होते आणि त्यामुळे 4 जूनला जे मतदानाचा निकाल येणार आहे त्यामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी मोहिते पाटलांचा जो गट आहे पहिल्यापासूनच करमाळ्यामध्ये त्यांचा स्वतंत्र एक गट आहे. मोहिते पाटील कुटुंबियाला मानणारे काही मंडळी जे आहेत, देवी गट असेल किंवा इतर काही जी लोक आहेत ती करमाळा मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यामुळं करमाळ्यामधून त्या ठिकाणी महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मतदान जे आहे ते मतदान चांगलं होईल असा मोहिते पाटील समर्थकांचा अंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला रश्मी बागल, संजय मामा शिंदे असतील किंवा जयवंतराव जगताप असतील ही सगळी नेते मंडळी महायुतीच्या बाजूने असल्यामुळं त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकरांना सुद्धा करमाळ्यातून मताधिक्य मिळेल अशी आशा महायुतीला आहे. मात्र लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लोकसभेच्या निकालामध्ये जर करमाळ्यामधून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटलांना जर त्या ठिकाणी मताचं दान जर चांगल्या प्रमाणामध्ये मिळालं, मताधिक्य जर करमाळ्यानं दिलं तर मग मात्र संजय मामा शिंदे यांच्यासाठी करमाळ्याच्या विधानसभेचा मार्ग जो आहे तो खडतर असणार आहे. करमाळ्यामधून नारायणआबा पाटील हे पुन्हा संजय मामा शिंदे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान जे आहे ते आव्हान त्या ठिकाणी उभा करू शकतात. त्यांना मोहिते पाटलांची तितकीच जोरदार ताकद मिळणार आहे कारण लोकसभेला नारायणआबा पाटलांनी त्या ठिकाणी कोणताही विचार न करता शिंदे गटाला त्या ठिकाणी रामराम ठोकला आहे आणि मोहिते पाटलांची सोबत केलेले आहे आणि त्यामुळं नारायणआबा पाटलांना शिवरत्नवरून मोठ्या प्रमाणामध्ये ताकद मिळणार आहे आणि त्यामुळंच निकाल लोकसभेचा काही जरी लागला तरी संजय मामा शिंदे यांच्यासाठी मात्र खडतर आव्हान हे नारायणआबा पाटील त्या ठिकाणी उभं करू शकतात. अर्थात करमाळा विधानसभा मतदारसंघाची रचना आपण पाहिली तर करमाळ्याला जोडलेली माढा तालुक्यातील जी काही गावं आहेत त्याचबरोबर कुर्डवाडीसारखं शहर आहे आणि करमाळ्यासारखं शहर आहे. त्यामुळे संजय मामा शिंदे यांना माढा तालुक्यातील जोडलेली गावं, कुर्डवाडी भागातला जो मतदानाचा जो पट्टा आहे लोकसभेला त्या ठिकाणी लोकांमध्ये त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप सरकार असेल यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी होती आणि त्यामुळं नेते एका बाजूला गेली तर सामान्य जनता जी आहे ती मात्र शरद पवारांच्या बरोबर असणारी सहानुभूती, उद्धव ठाकरेंच्या बरोबर असणारी सहानुभूती यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूने त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक विचार करताना दिसून येत होते. हेच मतपेटीपर्यंत चित्र राहिलंय का ते सुद्धा महत्त्वाचं असणार आहे आणि हेच चित्र जर मतपेटीपर्यंत राहिलेलं असेल
तर मग मात्र लोकसभेला त्या ठिकाणी आम्ही काही बघू, मात्र विधानसभेला दादा मामा म्हणणारी जनता ही दादा मामाच्या बरोबर करमाळ्यात राहते का, यावरती सुद्धा त्या ठिकाणी संजय मामा शिंदे यांचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे. लोकसभेचा निकाल जर महायुतीच्या विरोधात गेला तर मग मात्र संजय मामा शिंदे यांना विधानसभेसाठी खूप मोठी ताकद लावावी लागणार आहे. नारायणराव पाटलांच्या रूपाने तगडं आव्हान त्या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि जर करमाळा विधानसभा मतदारसंघामधून जर संजय मामा शिंदे हे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जर मताधिक्य देण्यामध्ये यशस्वी झाले तर मग मात्र नारायण पाटलांच्यासाठी करमाळ्याचा गड जो आहे तो अतिशय खडतर असणार आहे. शेवटी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर करमाळा मतदारसंघ नेमकं कोणाच्या पारड्यात दान टाकतो, कारण करमाळ्यामधून जे मतदान झालेलं आहे ते मतांची टक्केवारी सुद्धा सगळे जे माढा लोकसभेतील जे काही 5 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात सगळ्यात कमी मतदानाची टक्केवारी ही करमाळ्यातून नोंदवली गेली आहे. करमाळ्यातून 54.78% मतदान हे लोकसभेसाठी जाणार आहे. हे सुद्धा चिंताजनक आहे आणि नेमकं सत्ताधाऱ्यांसाठी हे कमी झालेलं मतदान जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी चिंतेचा विषय असणार आहे. आणि त्यामुळं निकाल 4 तारखेला लोकसभेचा लागणार आहे. माड्यामध्ये कमळ फुलतं की तुतारी वाजते, याबरोबरच करमाळा नेमकं काय करतो त्याच्यावरती लोकसभेच्या विजयाचं सुद्धा गणित अवलंबून असणार आहे. जर करमाळ्यानं मोठ्या प्रमाणामधलं लीड त्या ठिकाणी जर नाही महायुतीच्या उमेदवाराला दिलं तर लोकसभेचा निकाल सुद्धा फेडणार आहे. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकरांची भिस्त जी आहे ती मान आणि फलटणच्या नंतर पूर्ण भिस्त आहे ती शिंदे बंधूंच्या माढा आणि करमाळ्यावरून असणार आहे. आणि तिथून 1,00,000-2 लाख मतांचं लीड आम्ही देऊ असं दादा मामांचे समर्थक हे निवडणुकीच्या अगोदर सांगत होते. खरंच हे मताधिक्य मिळतं का कट टू कट करमाळ्यामधून महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान जर पडलं तर मग मात्र दादा मामांच्या पुढच्या अडचणी ह्या करमाळ्यामधून त्या ठिकाणी वाढणार आहेत. नेमकं 4 तारखेला काय होतं आणि करमाळ्यातून नेमकं कोण मताधिक्य घेईल, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. करमाळ्याच्या विधानसभेचं गणित लोकसभेच्या नंतर कसं बदलू शकतं हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.